धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारल्याचंही जाहीर केलेलं आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। डिसेंबर महिन्यापासून हे सगळं सुरू आहे देशमुख साहेब, आणि अखेर आज तुमची जी मागणी होती राजीनामा देण्यात आलेला आहे, कसं बघताय सगळ्याकडे? आमची मागणी पहिली आणि शेवटची एकच होती की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। माझ्या भावाला, एका लोकप्रतिनिधीला ज्या प्रकारे संपवलं गेलं, त्याचे जे आरोपी आहेत, त्याचे जे हे क्रूरकर्मी लोक आहेत, हे दरिंदे लोक आहेत, हे अमानवीय कृत्य ज्यांनी केलं त्या लोकांना फाशी झाली पाहिजे। आणि मुख्यमंत्री साहेबांना जो शब्द दिलेला आहे की शेवटचा माणूस फासावर लटकेपर्यंत कुणालाही सोडलं जाणार नाही आणि न्यायाच्या प्रतीक्षेत तोपर्यंत आम्ही असणार आहोत, अशी आमची भूमिका होती आणि तीच कायम राहणार आहे। कुठेतरी धनंजय मुंडे मंत्री आहे म्हणून या सगळ्या तपास कामावर फरक पडेल असं वारंवार सांगण्यात येत होतं आणि त्यांना या पदावरनं दूर करा तरच तपास योग्य रीतीने होईल असं सुद्धा सांगण्यात होतं। ही तर मागणी कुठेतरी पूर्ण होईल आता या अनुषंगानं? पण ही पुढची मागणी पूर्ण होईल, पण झालेल्या 2.5 महिन्यातलं जे नुकसान आहे त्याची जिम्मेदारी कोण घेणार या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। कारण तुम्हाला ही आज भीती वाटली, पण ही भीती त्यावेळेस का नाही वाटली की ज्यावेळेस भावाची हत्या झाली, तुम्ही यंत्रणा राबवल्या, मग त्या यंत्रणेला कुठेतरी दबाव येईल, पहिली पोलीस यंत्रणेनं काय काय चुकीचे कामं केलेले आहेत, मग त्यावेळेस ही तुम्हाला कसं काय गोष्ट समजली नाही? म्हणजे तुम्ही जसं 6 तारखेला ॲट्रॉसिटी घेतली असती तर 9 तारखेला खून झाला नसता, तसं तुम्ही ते भावाची हत्या झाल्यावर जी गोष्ट करायला पाहिजे होती ती आज केली। मग मध्यंतरीच्या काळामधलं जे नुकसान आहे त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? म्हणजे डिसेंबरमध्ये घटना घडली आणि त्यानंतर 3 महिने या सगळ्या गोष्टीला लागले, एका मंत्र्याला बाजूला सारायला 3 महिने लागले, वाचवण्याचा कुठेतरी प्रयत्नही सुरू होता असं म्हणता येईल? साहजिकच गोष्ट आहे, कारण का आता आज जी गोष्ट केली ते अधिकार त्यांनाच आहेत आणि 3 महिन्यापूर्वी बी त्यांनाच होते, अधिकार दुसऱ्याला नव्हते। तर मग हे नुकसान जे झालेलं आहे मधलं त्याची भरपाई करणारं कोण आहे हे आम्हाला रात्रीपर्यंत कळलं पाहिजे। खरं तर अजित पवार म्हणाले होते की नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, मात्र राजीनामा मागण्याची त्यांनी हिंमत केली नाही। अखेर मुख्यमंत्र्यांनाच त्यांना आदेश द्यावे लागले। ते त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे कोणी मागायचा, कोणी द्यायचा आणि कोणी आदेशित करायचं आणि कोणी ते आदेश पाळायचा आणि कोणी नैतिकता पाळायची, याच्यात आमचं कुटुंबीय किंवा गाव किंवा समाज याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाही। मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, कारण त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं अखेरच्या घटकापर्यंत न्याय मिळेल म्हणून। अजून प्रोसेस चालू आहे ना, अजून काहीच झालं नाही, अजून आपण 40% आलेलो आहे, 60% काम बाकी आहे। त्याच्यामध्ये जसं जसं पुढे जातो तसं आपल्याला भूमिका जी त्यांनी जे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला प्रत्यक्षात कळणार आहेत की पुढे काय दिशा भेटणार आहे ह्या सगळ्या गोष्टीला। तर काल जे फोटो व्हायरल झाले आणि क्रौर्याची परिसीमा आपल्याला त्यात दिसली आणि अखेर आज राज्य सरकारला तो राजीनामा घ्यावा लागला। खूप दुःखद होतं, शब्दात मांडू शकत नाही अशा पद्धतीचं तो होतं, मात्र अखेर वेळ आली त्यांच्यावर। चुकीच्या मार्गाने जे माया जमवलेली आहे, जे सगळं काळं धन जमवलेलं आहे, त्याच्यातून लैंगिक शोषण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्याच्यातून अपहरण झालेले आहेत, खून झालेले आहेत, त्याच्यानंतर खंडणी खूप मोठ्या प्रमाणात जमा केलेली आहे, याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात। पैसा हा सर्वस्वी आहे, पैसा काही करू शकतो, पद काही करू शकतं, या सगळ्या भूमिकेतून यांनी ही सगळी गुन्हेगारी वाढवलेली होती, ही सर्वश्रुत होती, हे सगळं माहिती आहे सगळ्यांना। परंतु अशी घटना घडली की एका निष्पाप माणसाला ह्यांनी संपवलं, चुकीच्या पद्धतीनं संपवलं, मृत अवस्थेमध्ये असताना देखील त्याची विटंबना करण्यात आली। या क्रूरकर्मी लोकांनी हे सगळं केल्यामुळं कुठंतरी उठाव झाला, कुठंतरी आम्ही न्यायाच्या भूमिकेत आलो, गावकऱ्यांनी निश्चय केला की आपल्या माणसाला न्याय पाहिजे, नाहीतर ही देखील घटना तिथपर्यंत पोहोचू दिली नसती जर कोणी आधारवड म्हणून गावासारखं उभा नसतं राहिलं। इथला त्यांचा राजीनामा वेगळा आणि इथली गुन्हेगारी वेगळी, पण आता त्यांच्या राजीनाम्यानंतर कुठेतरी काही फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? येणाऱ्या काळात समजेल ती गोष्ट, आता एवढ्या लवकर लगेच ती गोष्ट समजणार नाही। येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये कशा पद्धतीनं आम्हाला तोंड द्यावं लागतंय, कशा प्रकारे सगळी सिस्टीम राबवली जाऊ शकते हे येणाऱ्या काळात कळणार आहे। बरं, अजून एक तुमच्या बोलण्यातनं जाणवलं, तुम्ही म्हणताय गाव आणि परिसरात काही संशयास्पद लोक फिरत आहेत, कोण आहेत ते आणि काय धोका असू शकतो त्यामुळे? ते त्यांनाच माहिती, कारण का आम्ही हे जे गाव आहे ते शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात आहे, हातावर काम करणारे पण लोक आहेत, हॉटेलचा पण व्यवसाय आहे काही लोकांचा फळांचा व्यवसाय आहे, तर ह्या लोकांना त्यांच्याविषयी काहीच आयडिया नाही। जर आयडिया असती तर ही गोष्ट आम्ही घडू दिली नसती, त्यांच्याकडे गेलो असतो, त्यांना सांगितलं असतं हे चुकीचं आहे, परंतु ह्यांची काय प्लॅनिंग आहे ते आपल्याला अजून कळू शकत नाही। काही लोक फिरत आहे ना परिसरात? 100% सगळे आहेत, पण आढळून येत आहे म्हणून CCTVत आहेत, ते छाती ठोकून म्हणजे हिम्मत करतायत सगळं म्हणायची की आम्ही त्या आरोपींचे समर्थक आहेत, त्या आरोपींचे आम्ही मनोबल वाढवतोय, किंवा ते आरोपी सुनावणी दरम्यान आल्यानंतर हे बाहेर
भीतीयुक्त वातावरण तयार करण्यासाठी हे बाहेर असे ग्रुपनं थांबतायत. हे सगळं CCTV आणि ह्याचे सगळे पुरावे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेलेले आहेत. धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हा साहजिकच आहे. ते तर सुरुवातीचा काळ होता, त्यावेळेस तर त्यांना वाटायचं काहीच नाही, हा गुन्हा म्हणजे चिल्लर आहे. अशा रील्स यायच्या की ह्या तारखेला परत येणार, त्या तारखेला परत येणार, वाघ येणार, सिंह येणार, असं चालू होतं. याबाबत तुम्ही एसपींना माहिती दिली, तक्रार दिली, तुम्ही भेटताय वारंवार म्हणून? सगळी माहिती दिली, सगळे व्हिडिओ दिले, सगळे स्क्रीनशॉट दिले, सगळ्या चुकीच्या पद्धतीनं जे काही झालेलं आहे ते सगळं आम्ही त्यांना दिलेलं आहे. बरं, आता एक राजीनामा म्हणजे तुमची एक वन ऑफ द मागणी आपण म्हणूया ती पूर्ण झाली. आता पुढं काय? कारण तुमचा निर्णायक लढा तर सुरूच राहणार आहे आंदोलनासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी. नाही, आम्ही न्याय मागितलेला आहे, राजीनामा नाही. याच्यामध्ये पारदर्शक तपास व्हावा ही मागणी आहे आमची. याच्यात कोणाचा राजकीय दबाव नाही यावा ही मागणी आहे आमची. आणि आम्हाला न्याय मिळावा. आम्ही राजीनामा ही मागणी नव्हती आमची. पण आता चालेल, सुरळीत विश्वास वाटतोय. आता विश्वास ठेवावा लागेल ना. विश्वास नाही ठेवला तर काय होणार? कारण मुख्यमंत्री आत्ताच म्हणालेत की आम्ही न्यायाच्याच भूमिकेत आहोत आणि न्याय देणार आणि देणार, त्याबाबत दुसरं काही वावगं नाही. मग त्याचंच म्हणजे स्वागत केलं पाहिजे किंवा त्यांची भूमिका ती जी आहे ती पुढं जाताना अजून स्पष्ट होणारच आहे, ते कळणारच आहे. त्या प्रतीक्षेत आम्ही पण थांबू. पण उशीर झाला म्हणून खंत आहे. उशीर झाला म्हणून आणि 2.5 महिन्यात झालेलं नुकसान याची खंत कायमच असणार आहे. जे गेले ते परत येऊ शकत. हां, जे नुकसान झालंय, जे वेळ गेलाय, जो जीव गेलाय, तो थोडाच भरून येणार आहे आपल्याला. हे होते धनंजय देशमुख. ते स्पष्टपणे सांगतायत की राजीनामा घेतला असला तरी 2.5 महिन्यात जे काही झालं ते आता भरून निघणारं नाही. राजीनामा उशिराने घेतला त्याची खंत आहे. सोबतच गाव आणि परिसरामध्ये काही संशयास लोक फिरत आहेत. इतकंच नाही तर धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय, तर त्याकडेही पोलिसांनी लक्ष देण्याची विनंती त्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, मस्साजोग.